हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. स्वागत आहे तुमचं पुष्पलीला फॅशन वर्ल्ड अँड रेसिपीमध्ये. तर बघा फ्रेंड्स, आज आपण बघणार आहोत 36 मापाचं कटोरीचं पेपर कटिंग आणि कापड कटिंग. ह्यामध्ये सुरुवातीला पहिल्यांदा सगळ्यात प्रथम बंद घडी करून घ्यायची आहे. त्यानंतर टाकायची आहे उंची आणि उंचीमध्ये आपण 1 इंच प्लस करायचं आहे. त्यानंतर आपण छातीचा चौथा भाग प्लस 1.5 इंच असं खालच्या बाजूला रुंदी घ्यायची आहे आणि त्यानंतर आपण चौकोन करून घ्यायचा आहे. चौकोन केल्यानंतर सगळ्यात प्रथम ती म्हणजे 2.5 इंचावरती आता मी घेतलेली आहे गळा रुंदी आणि त्यानंतर शोल्डर घेतलेला आहे 3 इंचावरती. त्यानंतर मुंडा उंची जी आहे ती 6 इंच घ्यायची आहे आणि त्यासमोर आपण सर्व रेषा मारून चौकोन क्रिएट करून घ्यायचं आहे. बघा, त्यानंतर आता ही मुंडा आपला झाल्यानंतर कोपऱ्यातून आपल्याला अर्धा इंचावरती खूण करायची आणि त्यानंतर अशी तिरकस रेषा मारून घ्यायची आहे. तर ही कशासाठी, कारण की आपण जो गोलवा देणार आहे त्या शेप येण्यासाठी असतं. त्यानंतर बघा, आता इथे 1.25 इंचावरती एक मार्क केला आणि एक मार्क केलेला आहे 1.5 इंचावरती. 1.5 इंचावरती एक मार्क करायचा आहे, 1.25 इंचावरती मार्क करायचा आहे. त्यानंतर जो 1.25 इंचावरती मार्क केलेला आहे त्याच्या खाली 1.5 इंचावरती रेषा मारायचं आणि त्याला तो जॉईन करून घ्यायचा आहे. त्यानंतर आता इथे 1.5 इंचावरती जो मार्क केलेला आहे हा सुद्धा त्यातून जाऊन द्यायचा आहे. जसं तुम्हाला पेपर कटिंगमध्ये दिसत आहे, जसं मी मार्क करत आहे अगदी तसंच मार्क करून घ्यायचं आहे. त्यानंतर आता सगळ्यात महत्त्वाचं ते म्हणजे इथे बघाल तुम्ही, तर आता आपल्याला गळा रुंदी किंवा गळ्याचा जो भाग असतो तो टाकायचा आहे. त्या अगोदर इथे बघा 1.5 इंच जो एक्स्ट्रा घेतलेला आहे तिथे मी मार्क करून घेतला. का तर आपल्याला लक्षात यावं की एक्स्ट्राचं 1.5 इंच जे आहे ते आपण एक्स्ट्राचं घेतलेलं असतं. तर इथे जो गळा आहे त्याच्यापेक्षा अर्धा इंच आपण जास्त घेतलेला आहे. 6 इंचचा गळा आहे तर इथे अर्धा इंच जास्त घेतलेला आहे. आता बघा, दोन्हीही साईड आपले एकत्र निघणार असतात, त्यामुळे आपण अशी मार्क करायचं. तर गळा रुंदीची जी 2.5 आहे पण इथे मी 3 वरती खाली मार्क केला आणि बघा इथे तिरकस रेषा मारून घेतली, कारण की खालच्या बाजूला थोडासा अरुंद असा आपल्याला करायचा आहे. त्यानंतर छान असा गोलवा इथे क्रिएट करून घ्यायचं. त्यानंतर बघा, जे काही आपलं माप आहे पूर्ण माप, सो त्याच्याबरोबर अर्धा इंच खालच्या बाजूने मी सोडून दिलेलं आहे. तुमचं जे काही माप असेल ते, पण आपला जो डायग्राम आहे हा ह्याच मापाने असणार आहे. त्यानंतर इथे बघा 4 इंचावरती जर खाली तुम्ही अर्धा इंच जर धरलात तर 3.5 इंचावरती अर्धा इंच सोडून अर्धा इंच जर सोडला तर 3.5 वरती आपण वरच्या बाजूने मार्क करायचं आणि इकडच्या बाजूला आहे ते 2.5 इंचावरती आहे. तर असं आपण सरळ रेषा मारून घ्यायची आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं की इथे ह्याचा मध्य काढायचा आहे आणि मध्याचा पुन्हा मध्य काढायचा असतो. तर इथे ना आपल्याला कटोरी क्रिएट करायची असते. त्याच्या अगोदर आता इथे मी क्रिएट करून घेतलेली आहे आपली क्रॉस पट्टी. त्याचा शेप दिलेला आहे, मध्य काढला, मध्याचा पॉईंट काढला आणि मग आपल्याला तो पॉईंट इथे मिळालेला आहे. त्यानंतर आता सगळ्यात महत्त्वाचं ते म्हणजे आता आपल्याला काढायचं आहे कटोरी. पण त्या अगोदर बघा, इथे अर्धा इंच कोपऱ्यातून वरती द्यायचं आहे. तर असं का केलं जातं, कारण की आपली जे कमरेमध्ये बऱ्याच वेळा ब्लाऊज उचलला जातो तो सो प्रॉब्लेम होऊ नये म्हणून अर्धा इंच आपल्याला तिथे कॉर्नरला गोलवा देऊन घ्यायचा आहे. इथे सगळी मापं दिलेली आहेत. आता मी बघा, उंची प्लस 1 इंच, 2.5 इंच गळा रुंदी, त्यानंतर 3 इंच शोल्डर, त्यानंतर इथे बघा 1.5 इंच, त्यानंतर 1.25 इंच जे काही आहे, 6 इंचची मुंडा 1.5 इंच आपण खाली घेतलं तर ते अर्धा इंच इकडे सोडून दिलेलं आहे. क्रॉस पट्टी सुद्धा 3.5 इंचाची आहे. त्यानंतर इथे 2.5 इंच सगळ्यावरती मार्क करून घेतला. अर्धा इंच वरच्या बाजूला खाली गोलवा केलेला आहे तो सुद्धा आपण इथे करून घेतला. आता सगळ्यात महत्त्वाचं 9ची घडी आहे प्लस 1.5 इंच ते सुद्धा वरच्या बाजूने टाकून घेतलं. आता बघा, इथे सगळ्यात महत्त्वाचं की आपल्याला कटोरी काढायची आहे. कटोरी काढताना 5 इंचावरती वरच्या बाजूने मार्क केला, कोपऱ्यातून कॉर्नरमधून 2.5 इंचावरती मार्क केला. त्यानंतर आता ही घडी कितीची आहे किंवा कटोरी कशी काढायची, तर आता इथे 36ची घडी आहे तर भागिले 36चा आपल्याला येतो बघा 5.5, 6वा भाग करायचं आणि त्यानंतर आपण तिथे अर्धा इंच मायनस करायचं. त्यानंतर आपल्याला मिळते कटोरी 5.5ची. तर 5.5 इंचावरती आता कोपऱ्यातून, ह्याच्यावरती सेपरेट व्हिडिओ नेक्स्ट नक्की येतील तुम्हाला, कन्फ्युजन होत असेल तर.
तर इथे 5.5 इंचची आपल्याला कटोरी मिळाली आहे. तर आता हे तिन्ही पॉईंट आपण डॉट डॉट करून आपल्याला आपली कटोरी मिळालेली आहे बघा. तर अशी आपली ही कटोरीची पूर्ण पेपर कटिंगची डायग्राम जो आहे तो मी इथे तुम्हाला सांगून दिलेला आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं की आता सगळं आपलं डायग्राम तर झालेला आहे, पण आता आपल्याला करायची आहे ती म्हणजे कटिंग. तर कटिंग करताना बघा आता वरच्या बाजूने पहिले आपल्याला पाठीमागील साईड जी आहे ती सेपरेट आपल्याला काढावी लागणार. त्यामुळे फक्त बाहेरचा जो गोलवा आहे तो कटिंग करून घेतला. त्यानंतर पेपर कटिंग सरळ ठेवलं आणि त्यानंतर मधला जो भाग आहे ते 2 सेपरेट करून घेतले. त्यानंतर इथे गळारुंदी टाकलेली आहे. इथे करत आहे मी पाठीमागील भाग. सो मागचा गळा जो आहे जितका असेल तेवढा टाकायचा. इथे गळारुंदी थोडीशी अरुंद घ्यायची, जशी की 2.5 आहे तर 3 घ्यायची आणि तिरकस रेषा आपल्याला इथे मारून घ्यायची आहे. त्यानंतर मला इथे डिझाईन, जर तुम्हाला डिझाईन क्रिएट करायची असेल तर हे आहे तसंच ठेवायचं आहे. तर 2.5 इथे लागलं, खालच्या बाजूला 3 लागलेलं आहे बघा. सगळी मापं तुम्हाला सविस्तर दिलेली आहेत, जेणेकरून तुम्हाला काही प्रॉब्लेम हा होऊ नये. त्यानंतर बघा इथे आपल्या जे काही छातीचा भाग असेल त्याचा मध्य काढायचा. त्यानंतर टक्स उंची ही उंचीनुसार असते. सो 5 इंच आपली उंची आली, तर अर्धा इंच इकडे, अर्धा इंच इकडे, असं करून आपण व्यवस्थित त्याला टक्स जो आहे तो फिक्स करून घ्यायचं. म्हणजे काय होतं की ज्यावेळी आपण कापड कटिंग करणार त्यावेळी कुठल्याही प्रकारचे प्रॉब्लेम्स आपल्याला क्रिएट होत नाहीत. ठीक आहे. त्यानंतर बघा आता इथे आपलं हे जे काही झालं तर त्याला इथे नॉच देऊन घ्यायचं. म्हणजे काय होतं की ज्यावेळी आपण कापड कटिंग करणार तेव्हा आपल्याला ते इझी होतं. त्यामुळे नॉच द्यायची सवय ही ठेवायची आहे. त्यानंतर बघा इथे आपलं झालेलं आहे, पाठीमागील भाग आपला इथे झालेला आहे. तर मी इथे काही केलेलं नाही, फक्त चौकोनच ठेवलेला आहे. तर असं काय करायचं बघा, गळारुंदी तुम्हाला फिक्स राहण्यासाठी तुम्ही कटिंग करताना अशी सुद्धा कटिंग करू शकतात की 2 इंच एक्स्ट्राचं ठेवायचं आणि तिथून कटिंग करायचे आहे. त्यानंतर आता पुढील भागाची कटिंग करूयात. तर पुढील भागाची कटोरी करताना बघा इथे जो आतमध्ये जो गोलवा होता सो तो मी कट करून घेतलेला आहे पाव इंचचा बरोबर. त्यानंतर कटोरी जी आहे ती कटिंग करून घ्यायची आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं की कटोरी तर आपण कट केलेली आहे, पण ही कटोरी आपली फिक्स असते का, तर नाही. ही कटोरी मधून आपल्याला पुन्हा दुसरी कटोरी वाढवायची आहे पुढे जाऊन. सो बघा आता एवढा असा कट जो होता अर्धा इंचचा तो सुद्धा मी गोलवा मारून घेतला. त्यानंतर गोलव्याचा जो भाग आहे सो तो सुद्धा आता इथे कटिंग करून घेत आहे पुढचा गोलवाचा. त्यानंतर बघा इथे जी आपली कटोरी आहे सो ती कटोरी आता व्यवस्थित इथे कटिंग करून घेत आहे मी. ठीक आहे. तर आता आपली ही मूळ कटोरी आहे, ना की आपली फायनल कटोरी आहे. ठीक आहे. कारण फायनल कटोरी जी असते ती वाढीव कटोरी असते बघा. त्यानंतर बघा जसं मगाशी सांगितलं की 2 इंच आपण असं एक्स्ट्रा ठेवायचं आहे. तर हे 2 इंच का ठेवतो, कारण की ज्यावेळी आपण कापड कटिंग करतो त्यावेळी आपली गळारुंदी किंवा आपले नेक्स्ट टाईम जेव्हा आपण कापडवरती डायरेक्ट समजा ब्लाऊजचंच माप आलं तर आपलं हे गळारुंदीचं माप चुकत नाही. आणि त्यासाठी अशी एक आयडिया आहे बघा ही. ठीक आहे. तर असं नेहमी करत जावा. त्यानंतर आता आपलं हे झालेलं आहे, आपलं क्रॉसपट्टी झालेली आहे, क्रॉस बाजू मिळालेली आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता वाढवायची आहे आपल्याला कटोरी. तर कटोरी वाढवताना बघा जशी कटोरी आहे आपली, ठीक आहे, मूळ कटोरी, सो जशी आहे तशी आपल्याला पहिले मार्क करून घ्यायची आहे. मार्क करून झाल्यानंतर आपल्याला सगळ्या बाजूने 1.5 इंच अंतर असं ठेवायचं आहे एक्स्ट्राचं. ठीक आहे. असं जास्तीचं माप ठेवून मगच आपल्याला मार्क करायचं आहे. त्यानंतर बघा इथे कॉर्नरला अर्धा इंच आपल्याला वाढवून घ्यायचं आहे. ठीक आहे. अर्धा इंच वाढवायचं आहे. त्यानंतर इथे जेवढा काही उंची असेल तेवढीच उंची आपल्याला ह्या बाजूला टाकायची आहे आणि ते मात्र नंतर तिथे मॅच करायचं आहे. बघा इथे पॉईंट मिळाला, जेवढी उंची आपल्याला तिथे आहे तीच उंची आपण इकडे घेतली, पण ती थोडी जास्त दिसते. त्यानंतर अर्धा इंच बघा इथे अर्धा इंच वाढवलेला आहे. त्यानंतर पुढे कटोरी वाढवायच्या अगोदर पहिलेच सांगून देते की आपल्याला जो काही आहे ह्याचा सगळ्याचा मध्य काढायचा असतो. तर 1.5 इंच जास्त पाहिजे हे ऑलरेडी सांगितलेलं आहे. त्यानंतर बघा इकडे सुद्धा अर्धा इंच तुम्ही जास्त घ्यायचं आहे आणि तिकडे 1.5 इंच आणि असा अंदाज घेत छान असं डॉटेड करायचं आहे आणि आपल्याला कटोरी वाढवून घ्यायचे आहे. त्यानंतर आता ह्या सगळ्याचा मध्य काढायचं आहे आणि ह्या मध्य जो निघणार, आता ह्या सगळ्या कटोरीचा जेव्हा आपला मध्य निघणार चारही बाजूचा,
तेव्हा कुठेतरी आपली मेन कटोरीचा जो टक्स असतो ना, सो तो टक्स आपल्याला इथे आता मिळणार आहे. तर बघा इथे मी व्यवस्थित मार्क करून घेतला, तर आपला हा मेन कटोरीचा आपल्याला टक्स मिळाला. त्यानंतर तिथून खाली 1.5 इंचावरती एक मार्क केलेला आहे. तर आता काय करायचं, इकडचा कॉर्नर प्लस तिकडचा कॉर्नर असे आपल्याला इथे मिळवून घ्यायचे आहेत. बघा इथे मिळवून घेतले मी दोन्ही कॉर्नर, बरोबर. तर आता आपल्याला मिळालेली आहे आपली मेन कटोरीचा टक्स आणि वाढीव कटोरी आपली इथे आता तयार झाली. त्यानंतर आता महत्त्वाचं की टक्सला सुद्धा टक्स असतात, बरोबर, की आपण मुडपत असतो, राईट. सो ते तर आता इथे बघा पुढचा जो टक्स आहे, आता काही जण वरचा उभा टक्स जो आहे ते काही जण 2.5 इंचाचं घेतात, काही जण 3 इंचाचं घेतात, पण बऱ्याच जणांना 3 इंचाचं असं कसं म्हणजे आवडत नाही. सो त्यामुळे ना आपण 2.5 इंचाचंच घेणार आहोत. इथे सगळी मापंसुद्धा तुम्हाला टाकून दाखवली बघा मी. कुठे 4 इंच, कुठे 1.5 इंच, कुठे काय सगळं टाकून दाखवलं. तर अगोदर मी आता इथे कटिंग करून घेत आहे आणि त्यानंतर तुम्हाला टक्स दाखवते, ठीक आहे. त्यानंतर इथे फोल्ड द्यायचं आणि फोल्ड झाल्यानंतर काय होतं, असं जर फोल्ड दिला ना, जरी समजा टक्स आपण मोजताना वगैरे काही गोष्टी चुकल्या तर ते आपल्या इथे क्लिअर होतात. त्यानंतर आता इथे बघा महत्त्वाचं की जो काही टक्स आहे तो दिलेला आहे आणि त्यानंतर थोडीशी ना आपली कटिंग जी आहे ती वाकडी तिकडी होऊ शकते, त्यामुळे इथे एक कट मारून घ्यायचं. त्यामुळे आपली जी कटोरी आहे ती सरळ येते, व्यवस्थित येते, ठीक आहे. त्यानंतर बघा इथे मी मार्क केलेला आहे 1.5 इंचावरती आणि उंची जी आहे ती घेतलेली आहे 2.5 इंच. जसं मी तुम्हाला सांगितलं 3 इंचचा टक्स घेतला तर खूप टोक निघतं, त्यामुळे आपण इथे 2.5 इंच घेतलेला आहे. आणि त्यानंतर इथे बघा मी वरती एक टक्स घेतला आणि इथे काय करायचं, इथे ना एक कट मारायचा, जेणेकरून ज्यावेळी कटोरी आपण करणार त्यावेळेस आपल्याला ते इझी होतं. तर बघा अशी वाढीव कटोरी आपली इथे तयार झालेली आहे आणि मध्ये जो आहे ना 2.5 इंचावरती तिथे सुद्धा छोटासा गोलवा असा कट मारायचा, म्हणजे ज्यावेळी कटिंग करणार त्यावेळी ते आपल्याला तिथे बरं पडतं. तर असं आपलं पेपर कटिंग 36 मापाचं पेपर कटिंग इथे झालेलं आहे. त्यानंतर आता आपण पुढे ते म्हणजे कापड कटिंग करणार आहोत. कापड कटिंग फार काही अवघड नाही बरं का. तर इथे सगळ्यात पहिले जे मागे बघा तुम्हाला पेपर कटिंगमध्ये मी काही तुम्हाला बाही दाखवली नाही, तर जेवढी बाहीची उंची आहे सो तेवढी टाकून घेतली, खाली रुंदीसुद्धा जेवढी आहे तेवढी टाकून घेतलेली आहे. आणि आता आपण घेतलं तर रुंदीला कापड कमी पडत होता, त्यामुळे आपण असं मॅनेज करायचं आहे. त्यानंतर वरच्या बाजूने 1.5 इंच, एक इंचावरती एक मार्क, 1.5 इंचावरती मार्क असं घ्यायचं. वरून टाकणारी मापं जी आहे ती पाऊण 3 इंच आहे, कारण की आपली जी बाही आहे ही 7 इंचाची आहे. त्यानंतर वरच्या बाजूने 1.5 इंचावरती मार्क केला. त्यानंतर आपली जेवढी काही बाहीची दंडघेर असेल तेवढा टाकला आणि 1.5 इंच जास्त ठेवून हे क्रॉस लावलेले आहेत. त्यानंतर जो फिशचा आकार असतो तो देण्यासाठी ज्याचा मध्य काढायचा आहे, त्यानंतर 1/2 इंच इकडे आणि 1/2 इंच तिकडे आणि असं करून फिशचा आकार आपण क्रिएट करून घ्यायचा आहे. डिटेल्स माहितीसाठी खूप सारे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती झालेले आहेत ऑलरेडी. सो तुम्ही दिवस 51 ते दिवस 60 मध्ये ह्या गोष्टी बघू शकता. ती फ्री ऑनलाईन ब्लाऊज क्लासचा दिवस 51 ते दिवस 60 मध्ये तुम्हाला बाहीची परिपूर्ण माहिती मिळून जाईल बघा. परफेक्ट आणि एकदम सविस्तर जर पाहिजे असेल तर आता इथे आपण एक्स्ट्राचा जो कपडा आहे ना तो व्यवस्थित आता इथे बघा जसं आहे तसं इथे पण नॉच देऊन घेतली, म्हणजे कसं ज्यावेळी आपण कापड कटिंग करतो किंवा ज्यावेळी आपण स्टिचिंग करणार तेव्हा काही इश्यू व्हायला नको. तर इथे बघा अस्तरला सुद्धा जॉईन आलेला आहे, ब्लाऊज प्लीजला सुद्धा जॉईन येणार आहे. सो अशा पद्धतीने इथे बघा मी आता व्यवस्थित सगळ्या प्रकारचा कपडा मॅनेज करून व्यवस्थित एक्स्ट्राचा सोडून तो मी इथे सगळाच कटिंग करून घेतलेला आहे. तो स्टिचिंगच्या वेळेस आपण जॉईन देणार आहोत. त्यानंतर आता इथे बाही कटिंग तर आपलं झालेलं आहे. तर आता आपण करणार आहोत बाकीचं कटिंग. तर सगळी मापं अशीच सविस्तर ठेवून घ्यायची आहेत आपल्याला आणि त्यानंतर जशी आहेत तशी मार्क करायची आहेत, ठीक आहे. सगळी मापं सगळी पेपर कटिंग जशी आहे तशीच मार्क करायचं. फक्त ह्यामध्ये एकच आहे ते म्हणजे की आपलं क्रॉसपट्टी असते ना, सो क्रॉसपट्टीला फक्त 1/2 इंच एक्स्ट्रा खालच्या बाजूने एक्स्ट्रा ठेवायचं. तर ते का ठेवतो, कारण की त्यामध्ये आपण शिलाई जे मार्जिन असतं ना, शिलाई मार्जिन, सो त्यासाठी ठेवत असतो. त्यानंतर हा साईड कट आहे बघा, साईड कटसुद्धा ठेवून घेतला, क्रॉसपट्टीसुद्धा ठेवून घेतली.
त्यानंतर जसं आहे तसं जसं जागा बसेल किंवा जसं मॅनेज करायचं आहे, जेवढं कमीत कमी कपड्यामध्ये आपल्या ह्या गोष्टी होणार एवढं लक्ष ठेवायचं आणि व्यवस्थित सगळं मॅनेज करायचं आणि त्यामध्येच आपण त्या कटिंग करायच्या आहेत बघा. त्यानंतर महत्त्वाचं आता इथे जसं मगाशी सांगितलं तुम्हाला अर्धा इंच एक्स्ट्रा ठेवायचं आणि मग आपल्याला क्रॉसपट्टी आता इथे करून घ्यायची आहे. तर आता इथे बघा मी सगळे जी मापं आहेत ती व्यवस्थित मार्क करून घेतलीत आणि नंतर आपण इथे कटिंग करणार आहोत. आता सगळ्यात महत्त्वाचं की जी कटोरी आहे ती, तर कटोरीचा शेप आहे ना, बऱ्याच वेळा काय होतं आपण कटिंग केलेली असते वेगळी आणि आपण मार्क करताना चुकतो, त्यामुळे सुद्धा प्रॉब्लेम होऊ शकतो. त्यामुळे मार्क करताना खूप काळजीपूर्वक करायचं आहे, हे लक्षात घ्या. त्यानंतर सगळं कटिंग करून झालेलं आहे. आता महत्त्वाचं आपल्याला करायचं आहे कापड कटिंग. आता कापड कटिंग तर आपलं झालेलं आहे. तर आता बघा हा जो वरचा गोलवा आहे ना, तो पुढच्या बाजूचा राहिला होता, तो पुढच्या बाजूला सुद्धा आपण देऊन घेतलेला आहे. त्यानंतर आता इथे कापड म्हणजे अस्तर म्हणजेच ब्लाऊज पीस. तर ब्लाऊज पीस कटिंग करताना थोडं असं जास्तीचा कपडा वापरायचा, म्हणजे थोडा कपडा जास्त ठेवायचं आणि नंतरच ते कट करायचं असतं. म्हणजे काय होतं, ज्यावेळी आपण स्टिचिंग करतो तेव्हा कपडा कुठल्याही प्रकारचा कमी पडता कामा नये. त्यानंतर सगळं आपलं कटिंग इथे झालेलं आहे. तर फ्रेंड्स, आत्ताचा व्हिडिओ हा बघा मी 36 मापाचं कटोरीचं सगळं तुम्हाला पेपर कटिंग प्लस कापड कटिंग हे सगळं तुम्हाला दाखवण्याचा माझा प्रयत्न होता. त्यानंतर इथे बघा मी तुम्हाला बटनपट्टी, काचपट्टी, पुन्हा आपण हुकलूक लावतो त्याच्या पट्ट्या, त्याच्यानंतर आपण जे कमरपट्टी लावतो त्या पट्ट्या, सगळ्या पट्ट्या मी काढून घेतल्या, गळापट्टीसुद्धा मी काढून घेतली. तर फ्रेंड्स, हा होता माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि खूप सारा सबस्क्राईब करा. तर भेटूत आपण पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय आणि श्री स्वामी समर्थ.